माझा प्रवास कायमच निवांत हवा असतो आणि कोकणात जायचं झालं की मी ट्रेनने जायचं प्राधान्य देते. कारण आरक्षण असलं की निवांत 4 तास तुम्ही कोकणात पोहोचता. यावेळी मी रत्नागिरीला जायचं ठरवलं होतं आणि मी ट्रेननी ट्रॅव्हल करायचा प्लॅन केला होता. तर ट्रेननी ट्रॅव्हल करताना गर्दी तर ॲज युज्युअल असतेच, पण बुकिंग करायला अजिबात विसरू नका. आणि मी रत्नागिरीमध्ये पोचल्यानंतर यावेळेस माझं स्टेकेशन मी विट्स या हॉटेलमध्ये करायचं ठरवलं होतं, जे अगदी शहराच्या मध्यभागी आहे. 2000च्या आत तुम्हाला इथे बुकिंग मिळतं. मग ट्रेनमध्ये बसल्या बसल्या मी फटाफट बुकिंग केलं आणि मी स्टेशनला फायनली पोचले. रूम्स इकडचे अगदी स्वच्छ आणि इवन मोठ्या आणि आलिशान आहेत. या हॉटेलमध्ये स्वतःच्या नावाचं एक व्हेज रेस्टॉरंटसुद्धा आहे. त्यातच मालवण हे इन हाऊस कॉकटेल बार देखील आहे. मी एक व्हेज डिश आणि एक कॉकटेल ट्राय केलं होतं. त्यानंतर मी माझी रूम चेक केली. खरंच रूम खूप छान आणि ह्यूज होती. फ्रेश होऊन मी थोडं बाहेर फेरफटका मारण्यासाठी फटाफट पहिले जेवण वगैरे घेतलं. इकडचा ॲम्बियन्स चेक केलं. इकडचं मॉकटेल्स पण ट्राय केले आणि दोज आर टोटली गुड. त्यानंतर आलू टिक्की झालं आणि मी बिर्याणी ट्राय केली होती. मी माझ्या कामाच्या प्रॉपर नियोजन केलं आणि प्रयत्न केला की मी फ्रेश आणि रेडी होऊन मी फटाफट बाहेर निघेन थोडंसं फेरफटका मारण्यासाठी. मग त्यानंतर थोडंफार काम करून मी ठरवलं की आपण नियरबाय असलेले बीचेस एक्सप्लोअर करू शकतो. त्याआधी मी ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. ब्रेकफास्टसाठी इकडे कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्ही पुरी भाजी किंवा पावभाजी आणि तुम्ही फ्रूट्स ट्राय करू शकता. त्यानंतर मॉर्निंगला पण इकडे वातावरण खूप थोडं उन्हाचं असल्यामुळे थोडी शांतता असते आणि तुम्ही निवांत दुपारच्या वेळेस तुम्ही तुमचं काम करू शकता. मग त्यानंतर मी डिनरला पण विचार केला की काय ऑर्डर करायचं आहे, पण त्याच्या आधी म्हटलं की थोडंसं आपण रत्नागिरीमध्ये आलो आहे, थोडं इकडची वाईब आणि थोडंसं रत्नागिरीचं वेदर एक्सप्लोर करूया. तर त्यासाठी मी बीचला जाण्यासाठी संध्याकाळी फटाफट रेडी झाले. त्याच्या आधी मी विचार करत होते की रत्नागिरीमध्ये आली तर आहे, पण इथे एक्झॅक्टली आपण अजून काय काय एक्सप्लोर करू शकतो. तर मी तुम्हाला सांगेन, इकडे थिबा पॅलेस आहे आणि अशा बऱ्याच छान छान निसर्गरम्य प्लेसेस आहेत जे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवणार आहे. पण मला माझ्या कामातून वेळच नव्हता मिळत. मी माझं कामच करत बसले होते. मग शेवटी मी फायनली ठरवलं की आत्ता तरी माझं काम होईल आणि मी जाईनच. मग काम करता करता टीम मेंबर्सना मी सांगत बसली होती की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे. सो बेसिकली रत्नागिरी मी कामाच्या पर्पजनेच गेली होती. रत्नागिरीमध्ये माझं मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचं बिझनेस आहे, तर त्या अकॉर्डिंगली छोटंसं माझी बिझनेस मीटिंग होती. तर मी ती मीटिंग पण संपवण्याचं ट्राय केलं. तर मीटिंग युज्युअली ऑनलाईनच मी ट्राय केली आणि मग माझं काम संपवून मी फटाफट थोडंसं रेडी झाले आणि रेडी होऊन मी निघाले आपल्या प्रॉपर लोकेशनसाठी. ती लोकेशन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, रत्नागिरीमध्ये युज्युअली 2 बीचेस आहेत. बहुत गर्मी, बहुत ही ज़्यादा गर्मी. पण त्याच्या आधी म्हटलं थोडंसं खाऊन पण घेऊया, म्हणून मी भेंडीची भाजी आणि भाकरी ऑर्डर केली होती. आणि त्यासोबत बट ऑब्व्हियस आहे लेमन आईस टी, बिकॉज मी लेमन आईस टीशिवाय अजिबात ट्रॅव्हल नाही करत. मग मी लेमन आईस टी पिऊन झाल्यानंतर मी बीचला जायचं फायनली ठरवलं. जर तुम्ही पण बीचला जायचा विचार करता आहात तर भाटे बीच आहे किंवा मांडवी बीच आहे, हे 2 बीचेस सिटीमध्ये खूप फेमस आणि जवळच्या जवळ तुम्हाला भेटतील. मग इकडे तुम्ही एकदम मस्तपैकी सनसेट एन्जॉय करू शकता. आणि हो, तुम्हाला ऑटोसाठी अंदाजे एक 100 रुपयाचा एक्सपेन्स येऊ शकतो. मग इथे संध्याकाळी तुम्ही मस्त वॉक करू शकता. तुम्हाला जर गेम खेळायचे असतील, काही बीचवरती तुम्हाला जर एक्सप्लोअर फोटोज वगैरे काढायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. बीचच्या समोर हॉटेल सी फॅन्स आहे, जे मला थोडं चांगलं वाटलं. तिकडेही तुम्ही स्टेसाठी प्रयत्न करू शकता. युज्युअली ऑफ टाईमला तुम्हाला मिळत नाही, तर पहिलेच प्री बुकिंग करा आणि मग या. संध्याकाळीसुद्धा बीच खूप सुंदर दिसतो. एक लेअर ऑफ कलर्स बघायला मिळतात. मी इव्हिनिंगच्या डिनरसाठी चायनीज ऑर्डर करायचं ठरवलं होतं आणि मस्तपैकी म्हटलं की मूवी बघूया. माझे कसे 3 दिवस निघून गेले हे मला स्वतःलाही कळालं नाही. मग मी हॉटेल आमंत्रणला लंचसाठी जाण्यासाठी ठरवलं होतं. तर मी रत्नागिरीमध्ये एकदम खास आणि ऑथेंटिक जेवण देणारं ठिकाण म्हणजे हॉटेल आमंत्रण. माझ्या मनाला खरंच खूखूप समाधान वाटलं आणि त्यानंतर खाल्लेला आमंत्रणचा आमरस ज्यूस तो तर कमालच होता. आमंत्रणमध्ये तुम्हाला युज्युअली रेंज 239 की 290पर्यंत तुम्हाला व्हेज थाली आणि नॉनव्हेज थाली तुम्हाला 300पर्यंत असते. पण खरंच सांगते, ह्यांची सुरमई थाली जेवढी कमाल होती, त्याच्यामध्ये बरंच तुम्हाला तिखलं येतं, भाकरी येते, रस्सा येतं. इवन मी इकडे प्रॉन्स फ्राय खाल्लं होतं आणि इवन क्रॅब लॉलीपॉप ट्राय केलं होतं, जे माझं खूप आवडीचं आहे.
त्यानंतर आमरस, मी जे तुम्हाला म्हणाले समर होता तर आमरस खाणं खूप मॅन्डेटरी आहे. इकडे बरेचसे स्लोगन आणि यांचे डिलिव्हरीसाठीसुद्धा तुम्हाला SKS करून फूड डिलिव्हरी आहे, जे झोमॅटोवर तुम्हाला इझिली अवेलेबल मिळेल. त्यानंतर मला हे स्लोगन वाचून खूपच हसायला आलं. एकच विनंती, तोंड धुताना कृपया वाघाचे आवाज काढू नका, इतर प्राणी घाबरतात. मी बघून खूप हसले. पण त्यानंतर ते झाल्यानंतर मी ठरवलं की फायनली इकडे गरमी तर खूप आहे, आपण चुपचाप आपल्या परत हॉटेलमध्ये जावं आणि मग संध्याकाळी छान पुन्हा आपण बाहेर निघून बीच एक्सप्लोर करावा. बाटे झाल्यानंतर मी मांडवी बीचला एक्सप्लोर करायचं ठरवलं. मांडवी पण तसा खूप शांत आणि मस्त आहे. खरंच सांगते की म्हणजे तुम्हाला जर निवांत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही मांडवीला संध्याकाळी जाऊन बसू शकता. त्यानंतर पुन्हा ऑटोनी मी प्रवास केला आणि हॉटेल आमंत्रणला डिनरला गेले. वडे आणि चिकन खाल्लं. मग त्यानंतर फायनली माझा परतीचा दिवस होता, शेवटचा दिवस इन रत्नागिरी. मग मला असं वाटत होतं की मी का पुन्हा रिटर्न चालली आहे, पण ठीक आहे. मग मी सकाळी पुन्हा एकदा भाटे बीच एक्सप्लोर करायचं ठरवलं आणि जे माझं काम होतं, मी प्रॉपर्टी बघायला आली होती, मी प्रॉपर्टी बघितली आणि त्यानंतर पुन्हा मी रिटर्न माझ्या हॉटेलवर पोचले. हॉटेलवर जाता जाता म्हटलं की अरे आपण जेवण पण ऑर्डर केलं पाहिजे. तर मी ह्यावेळेस SKSमधून मी झोमॅटोचं लंच ऑर्डर केला होता आणि एवढा कमाल लंच आला होता. बिर्याणी आणि त्यासोबत आमरस, गुलाबजाम, पोळी आणि चिकनचं तिकलं आणि इवन चिकन फ्राईड होते. मग फायनली मी ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी फ्राईज आणि थोडं सँडविच आणि ज्यूस घेऊन गेले होते. सो मला कळवायला विसरू नका तुम्हाला काय आवडलं आणि तुमची पण रत्नागिरीची ट्रिप कशी आहे आणि इवन काही प्लेसेस असतील तर ते पण मला नक्की सांगायला विसरू नका.